नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. नरेंद्र मोदींनी पाकिस्तान, दुबई, UAE मधले इतर जे देश आहेत ते UK इथल्या अनेक लोकांना, पाकिस्तानच्या नागरिकांना सुद्धा व्हॉट्सअप मेसेज पाठवलेला आहे आणि ह्या मेसेजमधून विकसित भारत हा किती चांगला झालेला आहे आतापर्यंत आणि इथून पुढे अजून विकसित करण्यासाठी तुमच्या मनात काही कल्पना आहेत का, तुमच्या काही सजेशन्स आहेत का आणि हे विकसित भारत करण्यासाठी आम्हाला समर्थन द्या, अशा प्रकारचा अपील या पाकिस्तान, UAE, UK आणि इतर देशांतल्या काही नागरिकांना पाठवलेलं आहे. त्यांनी ते भारतातही असं भारतीय नागरिकांना पाठवलं आहे असं मला सोशल मीडियावरून कळलंय. तर या व्हॉट्सअप मेसेजमुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे की नरेंद्र मोदींनी फॉरेन नॅशनल्सला अशा प्रकारची अपील करून प्रॉस्परस इंडियासाठी का सपोर्ट मागितला आहे, का असं इलेक्शनचा कोड ऑफ कंडक्ट तिथे इंडियात लागू झाल्या लगेच नरेंद्र मोदींनी असं फॉरेन नॅशनल्सला लेटर का पाठवलंय, हा पहिला प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि ज्यांना हे मिळालंय त्यांनी कंप्लेंट केली की दिस इज ब्रीच ऑफ अवर प्रायव्हसी. हे आता भारतात मॅटर करत नाही, कोणी पण भाजपचा एक संपर्क कार्यालयातला फोन येतो आणि तो विचारतो तुमचं नाव संग्राम पाटील आहे का आणि तुम्हाला ही योजना मिळाली आहे का आणि मग तुम्ही भाजपाला मत देणार का. या असं जर UK मध्ये, दुबईमध्ये फोन आले तर त्या फोन ज्याने केलेला आहे आणि ज्यांनी ते ऑफिस चालवलेलं आहे त्यांना कैदमध्ये, जेलमध्ये टाकलं जाईल लगेच, कारण हा लोकांच्या प्रायव्हसीचा ब्रीच आहे. इट इज अ ब्रीच ऑफ देअर प्रायव्हसी. तुम्ही त्या कोणालाही असा फोन करून असं काही माहिती सांगणं आणि त्यांना मतदानासाठी अपील करणं इज रॉंग. इट्स अ फ्रॉडुलंट कॉल, इट्स अ स्कॅम. याला स्कॅम म्हटलं जातं या देशांमध्ये. परंतु नरेंद्र मोदी आणि त्यांची भाजपा हे स्कॅम्स भारतात तर चालवतात आहेत, परंतु त्यांनी आता ते परदेशात देखील पाठवलेले आहेत स्कॅम्स. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचा जो पक्ष आहे यांचे खासदार आहेत साकेत गोखले, यांनी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि IT जी आहे यांना माहिती विचारलेली आहे की तुम्ही हे जे भारतभर लोकांना पत्र पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवरून वगैरे मोदींच्या नावाने आणि याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ITचा वापर केलेला आहे, त्याच्या रिसोर्सेसचा वापर केलेला आहे. तर त्यांनी त्याचे डिटेल्स विचारलेत की मोरल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यानंतर तुम्ही हे गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस कुठले वापरलेले आहेत, किती डेटा याच्यासाठी खर्च केला, कोणता मोबाईल वापरला आणि हे कसं, याचे डिटेल्स त्यांनी मागितलेले आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मशिनरीचा अशा प्रकारचा दुरुपयोग करणे, ते देखील प्राईम मिनिस्टरने, म्हणजे कुंपणच शेत खातंय. ज्याच्यासाठी इलेक्शन आचारसंहिता आहे त्याच्यातला जो सगळ्यात वरच्या लेवलला बसलेला माणूस आहे तोच आचारसंहिता मोडतोय आणि ती देखील गव्हर्नमेंटची मशिनरी आपला पैसा वापरून ही आचारसंहिता मोडतोय. म्हणजे या माणसाने खरं विचार केला पाहिजे की आपण कुठल्या लेवलचा माणूस या खुर्चीत बसवलाय की जो स्वतःच्या देशाच्या राज्यघटनेत अंतर्गत इलेक्शनच्या निवडणुकींच्या नियमांतर्गत येणारी आचारसंहिता एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोडतो आणि ती देखील गव्हर्नमेंटचा आपला स्वतःचा, आपला जनतेचा पैसा वापरून. तर हा एक खूप मोठा मुद्दा आता झालेला आहे. विरोधक जे आहेत, शशी थरूर असोत किंवा इतर काँग्रेसच्या नेत्यांनी देखील हा मुद्दा उचललेला आहे की तुम्ही असे मध्यरात्री गव्हर्नमेंट मशिनरीचा वापर करून इलेक्शनसाठी मदत मागताय, तर हे चुकीचं आहे. आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी अपील केलंय की तुम्ही याच्याबद्दल काहीतरी कारवाई करा. इलेक्शन कमिशन हे मांजर आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हटलं की इलेक्शन कमिशनर हा चपरासी आहे मोदीचा, असं त्यांनी एका ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे. तो काहीच करणार नाही म्हणले. त्यामुळे इलेक्शन कमिशन आता हे तर सुरुवात आहे. अजून 2 महिने बघा इलेक्शनमध्ये कशा प्रकारचा नाच हे करतील आणि लोकशाही पायमल्ली तुडवतील, इलेक्शनची आचारसंहिता पायमल्ली तुडवतील. यांना धडा फक्त जनताच शिकवू शकते, बाकी दुसरं कोणीही यांना धडा शिकवू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.